एक मिनिट, हात सोड माझा. मला आधी सांग, कोणी पाठवलं तुला? हे बघ, हात सोड, नाही तर मी पोलीस कंप्लेंट करीन. पोलीस कंप्लेंट काय मी पण करू शकते. आधी कोणी पाठवलं ते सांग. कोणी का सांगे ना, पण तू एक नंबरची लो स्टँडर्ड बाई आहेस. आलीच लगेच माझ्याशी भांडायला. हात सोड माझा आधी. नाही सोडणार. बोला, आधी कोणी पाठवलंय? घ्या ती आतमध्ये. बोल का, कोणी पाठवलंय तुला? सांगा, कोणी पाठवलं तुम्हाला? ते तुम्ही सांगितलं नाही ना तर तुम्हाला जाऊच द्यायची नाही. ए बोल ना, कोणी पाठवलं तुला? अहो, त्या शेजारच्या हॉटेलवाल्या देविका मॅडम आहेत ना, त्यांनी मला पैसे दिले म्हणून मी इथे आले. बघितलं ताई, मला वाटलेलंच हे तिनेच केलेलं आहे. अहो, मग तुमच्यापेक्षा आमच्या बायका बऱ्या. तुम्ही पैशासाठी हे असलं काम केलं, त्यापेक्षा माझ्या दुकानात कामाला या. चांगल्या मार्गाने पैसा तरी कमवाल. सॉरी, चुकलं, परत असं नाही करणार. प्लीज सोडा मला. नुसतं सॉरी म्हणून भागायचं नाही. काय आहे की अशा प्रकारे लोकांना त्रास देणं हाही एक प्रकारचा गुन्हाच आहे. पुन्हा असं केलं ना तर पा. चुकलं, प्लीज सोडा मला. कमला सोड ग. नाही, सोड म्हणते ना. सॉरी. ताई का सोडले तुम्ही तिला? ठेचली असती ना भवानीला चांगली. उगाच काहीतरी बडबडून गेली. कमळा, जाऊ दे. हे काम कोणी केलं हे तर कळलं ना आपल्याला. ताई तुम्ही गप्प बसू नका, आपण त्या हॉटेलवाल्याची कंप्लेंट करूया. कमळा, कोणी कोणाचं नशीब तर पळवत नाही ना. चला लागा कामाला. हो पण ताई, अशाने आपल्या धंद्यावर परिणाम होईल. कमळा, जा बरं. बोल. काय बघण्याचा कार्यक्रम? मग बोल पटकन, माझ्याकडे वेळ नाहीये. मॅम, ती शेजारची मसालेवाली बाई आहे ना, तिला कळलं. काय कळलं? तुम्ही नाही का त्या दिवशी त्या बायकांना पाठवलेलं 2 तिची बदनामी करायला. सो व्हॉट? सो व्हॉट? काय करणार आहे ती बाई? ती बाय हुक ऑफ क्रूक. आय वॉन्ट दॅट प्लेस एम्प्टी. आणि मी ती करणार आहे. का मॅम? कारण मला तिथे यंगस्टर्ससाठी कॉफी शॉप ओपन करायचं. चालेल ना? ओ येस. तुला काही प्रॉब्लेम? नो मॅम. ती तुझ्या गावची आहे? नो मॅम. मग गेट लॉस्ट. येस. फालतू गप्पा मारत बसायला मला वेळ नाहीये. वेट वेट. जस्ट लुक ॲट युअर शूज. ओ सॉरी सॉरी मॅम, ते पाऊस होता ना त्यामुळे मी रेनी शूजच यूज करते. सॉरी. शट अप. या असल्या चपला हॉटेलच्या बाहेर घालायच्या. हो येस मॅम. हॉटेलच्या आत नाही. नो नो. इज दॅट क्लिअर टू यू? येस येस मॅम. सॉरी. गेट लॉस्ट. येस येस. त्या मसाला विकणाऱ्या बाईला मी इतकं हॅरॅस करेन ना, ती स्वतःच निघून जाईल. सनाया, तू वेड्यासारखी हसतेस, तुला कळतंय का? आय नो यू शुड हॅव सीन डॅडीज फेस. डॅडीचा चेहरा बघितला असता तू याचीच हसली असती. हो, पण मला एक मोठी शंका आहे की तू ते काहीतरी वर्ल्ड टूरचं वगैरे बोलणार होतीस आणि तू ही राहायची अट काय घालून आलीस? अगं हो, ते मी बोलणारच आहे, पण आय एम गोइंग स्टेप बाय स्टेप, यू नो. सो फर्स्ट स्टेप ती आहे की मी त्याच्या घरी जाणार राहायला. अगं ते कसं शक्य आहे? आय मीन तिथे त्याचे ते आई वडील, ती राधिका आंटी, तो अथर्व सगळे असतात यार. ठीक आहे ना, बघू. इट्स लुक आउट कसं काय करायचंय ते. बट बघूया कसं पाठवते त्यांना घराच्या बाहेर. आय एम शुअर विल मॅनेज सम. रिअली? ओव्हर कॉन्फिडन्स. डूड, इट्स नॉट ओव्हर कॉन्फिडन्स, इट्स रिव्हेंज. आपल्याला नव्हतं पाठवलं लोणावळ्याला उगाच एवढी सगळी कारणं काढून. मग आता काहीतरी कारण काढून यांना पण पाठवेल ना. बघू. हो डिअर, पण आपण दोघी बाहेर गेलो होतो ना लोणावळ्यात, आणि आता तू त्याच्या घरी जाणार. ऑलरेडी त्या अख्ख्या सोसायटीचे डोळे ना त्या गुरु अंकलच्या घरावर
ते बघतच असतात. हे फाईन, ते तो बघेल ना, मला बघायचंय तो केवढं डेअरिंग करतोय ते. अरे यार पण एक वेळ ती अख्खी सोसायटी सोड, मला असं वाटतंय की तू खूप मोठी रिस्क घेतेस का तिकडे ते मिशी अंकल आहेत. तू आधी त्यांची स्टोरी एंड कर ना. अरे हा यार, सी यार, मला ना बिल्डिंग मला कोणीच आवडत नाही. मला ती रेवती आवडत नाही, मला नाना नानी आवडत नाही, मला तो मिशीत अजिबात नाही आवडत. सगळे मॅनेज झाले पाहिजे. सगळे म्हणजे मी पण. हो तू पण, तू सांगितलं होतंस मला ती गुड फॉर नथिंग राहायला आली आहे. यार तू मला का म्हणजे ऐक ना असं ना प्लीज. मी नको ना. गुरुना साहेब जरा एक छोटंसं काम होतं. तुम्ही काय नवीन जॉईन झालं का? काय नाव आपलं? संदीप मोते. काय काम होतं? साहेब माझ्या भावाला कुठे नोकरी बघा ना. कुठे शिपायची मिळाली तरी चालेल. घरी खूप पैशाची चणचण आहे हो म्हणून. ठीक आहे, बघतो. चालेल. एक मिनिट. काय नाव काय म्हणालात तुमचं? संदीप मोते. तुम्ही म्हणताय तसं होईल, पण माझं एक काम करावं लागेल. करेल ना. 2 मिनिटात 2000 रुपये कमवायचे. काय साहेब गरीबाची मस्करी करताय तुम्ही. खरं बोलतोय. एक काम कराल माझं? ठीक आहे. साहेब थँक्यू. काय आहे? महाजनी काका जरा माझ्यासोबत चला ना. कुठं? अहो ते वरचे दळवी आहेत, पाण्याचा खूप उपसा करतायत. त्यांना जरा समजावून सांगा ना. अरे मग तू सांग, तू याचेच पैसे घेतोस ना. अहो त्यांना समजावून सांगितलं मी 1-2दा, पण ते ऐकायला तयारच नाहीत. उलट मला बोलले की जास्त बोललास तर कामावरून काढून टाकील तुला. असं बोलला तो दळव्या? हो. अरे काय कळतं का नाही त्याला? या सोसायटीत ना प्रत्येकाला माज आलाय त्या गुरुनाथ सारखा. चल चल बघूया तो काय करतो ते. चल. दळवी, दळवी दार उघडा. काय महाजनी काका? काय म्हणजे काय तेच विचारायला आलोय मी. काय चाललंय काय? म्हणजे किती पाण्याचा उपसा करताय? हा वॉचमन माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आला. बरं दिसतं का हो दळवी? मी आत्ताच आलोय काका. मी पाण्याचा उपसा वगैरे केलेला नाहीये. आपण दळवी या वॉचमनला तुम्ही उलटी उत्तरं काय दिलीत? काहीतरी आरोप करू नका. मला असले उपदेश देण्यापेक्षा स्वतःकडे तुम्ही लक्ष द्या. सोसायटीत जिथे तिथे नाक खुपसत असता. मी पाण्याचा उपसा केलेला नाहीये. डोकं फिरल्यासारखं काही बोलू नका. हा डोकं फिरलंय माझं. अहो मला काही उद्योग नाहीये ना, म्हणून सगळीकडे नाका खुपसत फिरतोय मी. हे बघा महाजनी, हे अति होतंय. मी पाण्याचा उपसा केलेला नाहीये. मी तुमच्या विरुद्ध सोसायटीमध्ये तक्रार करीन. करा हो तक्रार. मी पुराव्यानिशी साबित करीन तुम्ही खोटं बोलताय म्हणून. मी खोटं बोलत नाहीये आणि मी कधीच खोटं बोलणार नाहीये. पाण्याचा उपसा केलेला नाहीये.